कॅलेंडर खाना दो, कॅलेंडर खाना दो. सो माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, आज मी आली आहे ठसका कोकण ते डायरेक्ट कोल्हापूरची ट्रेन पकडायचीच आपण. तर चला फ्रेंड्स, नवरात्र झाली आहे आणि नॉनव्हेज खायचं आहे आणि ठसका या रेस्टॉरंटमध्ये मी आधी कधीच नव्हती आली. तर चला, कोकण ते कोल्हापूर म्हणजे मेनू डायरेक्ट कोकणचा पण आहे आणि कोल्हापूरचा पण आहे. तर चला आधी बघूया मेनू कार्ड. तर माझ्यासारखं नवरात्रीचे उपवास झाल्यावर कोण कोण नॉनव्हेज खायला जाणार आहे, तर ह्या रेस्टॉरंटचा रिव्ह्यू बघा आणि तुम्ही पण ठरवा की तुम्हाला ठसका या रेस्टॉरंटमध्ये जायचं आहे की नाही. हे रेस्टॉरंट आहे कॅशल मिल सर्कलजवळ, अपोजिट विकास कॉम्प्लेक्स, आणि हे ठाणा वेस्ट येथे आहे. तर चला जरा तुमच्याबरोबर मेनू कार्ड शेअर करते. तर मी आधी दाखवते. नॉनव्हेज म्हटल्यावर थाळीच. आता कोकण ते कोल्हापूर म्हटल्यावर कोल्हापुरी थाळी तर आहेच, तसंच कोकणातल्या पण वेगवेगळ्या थाळी आहेत. तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या थाळ्या लिहिलेल्या आहेत. आणि एक म्हणजे इंटरेस्टिंग गोष्ट, मटन मिनी थाली. तो मला जरा इंटरेस्टिंग वाटला मेनू. तर चला बघूया कोकण थालीजमध्ये काय काय आहे. वेगवेगळ्या फिशची, वेगवेगळ्या प्रकारच्या चिकन आणि मटण ह्यांचे थाळ्या आहेत. पण मी आज खाणार आहे इकडचं फेमस चिकन खरडा ग्रेव्ही. 450 रुपये दिसतं आहे. तर चला, मोस्टली क्वांटिटी खूप कमी असते इतर रेस्टॉरंटमध्ये. तर ह्या रेस्टॉरंटमध्ये कसं आहे ते पूर्ण व्हिडिओ बघा, तर तुम्हाला ऑनेस्ट रिव्ह्यू कळणार आहे. आणि परत एकदा तुम्हाला सांगते, हा 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 ओ माय गॉड, मी जरा फंबल होते. आय डोंट नो असं का झालं. मी कट करणार होती पण मी म्हटलं नको, एडिटिंग करताना कधी कधी फंबल होणं पण गरजेचं असतं. फ्रेंड्स, मी तुमच्याबरोबर शेअर करते. ॲम्बियन्स खूप छोटा आउटलेट आहे. तुम्ही बघू शकता खाली हार्डली 3 ते 4 बेंचेस नाही, टेबल्स आहेत. आणि हे जसं मी तुम्हाला दाखवते छोटा आउटलेट आहे. तर त्याला फर्स्ट फ्लोअर पण आहे. तर तुम्ही बघू शकता असे छोटे छोटे पेंटिंग्स लावलेले आहेत तिथे, कोकणातले आणि कोल्हापूरचे असे वेगवेगळे हे सांगितले आहेत. तसंच जसं आता स्टेअर केसने तुम्ही जर वरती जाल तर तिथे पण असं हार्डली 4 टेबल्स आहेत. तर जर तुम्ही येणार असेल ह्या रेस्टॉरंटमध्ये तर आधी तर एक तर टेबल बुक करा. आणि जर तुम्ही टेबल बुक नसेल करणार तर जर लंचला येणार असाल तर आधी अर्धा तास अगोदर या. त्यामुळे तुम्हाला कसं की जरा टेबल लवकर मिळेल. आणि आता जंगलातनं म्हणजेच या झाडांमधनं मी वरती जात आहे. वरती म्हणजे स्टेअरकेस चढून फर्स्ट फ्लोअरवर जात आहे. तिथे मी बसणार आहे कारण का खाली हाऊसफुल आहे. स्पूल नाही हो, फूल आहे, हाऊसफुल. सो फ्रेंड्स, हाऊसफुलचं चक्कर सोडून द्या आणि ठसका कोकण ते कोल्हापूर याचा आज तुम्हाला मी ऑनेस्ट रिव्ह्यू देणार आहे. आणि अशाच ऑनेस्ट रिव्ह्यूसाठी अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तुम्हाला सांगू की जेवण यायला खूप वेळ लागला. आम्ही 2ला 5 कमी असताना ऑर्डर दिलेली आणि आता 2:30 वाजले आहेत, तरी आम्हाला आमचं जेवण मिळालेलं नाही आहे. तर आता आम्ही जरा बोर होतो म्हणून आम्ही ग्लास असे वेगळ्या पद्धतीने अरेंज केले. दिवाणच्या ज्या घंटा आहेत त्यांना वाजवलेलं आहे, तरी अजून जेवण आलेलं नाही आहे. तर आता बघा 2:30 वाजायला फक्त 2-3 मिनटं उरलेली आहेत, तरी काही अजून जेवण आलेलं नाही आहे. मग मी वेटरला विचारलं, बाबा एकच जण सर्व्हिस का देतोय? कारण का या पूर्ण रेस्टॉरंटमध्ये एकच जण होतं. तर त्यांनी मला सांगितलं नवरात्रीचे हॉलिडेज चालू होते आणि त्यामुळे सगळी लोकं म्हणजे जास्त वेटर आणि सर्विंगवाले सुट्टीवर गेले आहेत. तर चला तुमच्याबरोबर शेअर करत आहे फर्स्ट फ्लोअरचा ॲम्बियन्स. हार्डली 4 टेबल्स आहेत पण 6 सीटरचे टेबल आहेत. आणि मी ऑर्डर केलेलं चिकन खरडा ग्रेव्ही. फ्रेंड्स, खरडा ग्रेव्ही ही खूप प्रचंड तिखट असते, कोल्हापूरमध्ये बनवली जाते. पण मुंबईमध्ये म्हणजेच आपल्या ठाण्यात मी अजूनपर्यंत खाल्ली नव्हती. तर आज मी ती ट्राय करणार आहे. आणि त्याच्याबरोबर तांदळाची भाकरी. फ्रेंड्स, फूड खूप गरम गरम सर्व केलं जातं. त्यांच्यामधली एक गोष्ट मला खूप आवडली की तुम्ही बघू शकता की फूडमधनं ना अशा वाफा येत आहेत आणि फ्रेश आहे. तर चला घेऊया पहिला घास आणि तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ऑनेस्ट रिव्ह्यू. फ्रेंड्स,
30 मिनिट्स लेट झाल्यावर माझं डोकं फिरलेलं, मला राग आलेला. पण जेव्हा मी पहिला घास खाल्ला, तेव्हा ओ माय गॉड! जर तुम्हाला नॉनव्हेज झणझणीत, तिखट, कोल्हापुरी पॅटर्नचं खायचं असेल, तर प्लीज डू व्हिजिट ठसका. आणि आता त्यांनी मला कॉम्प्लिमेंटरी सर्व केलं तांबडा पांढरा रस्सा फक्त टेस्टसाठी. त्याची पण एक गंमत आहे, ती मी तुमच्याबरोबर शेअर करते, थांबा. फ्रेंड्स, तांबडा पांढरा रस्सा मोस्टली थाळीमध्ये येतो, पण त्यांनी मला टेस्ट करण्यासाठी पांढरा तांबडा रस्सा दिला आहे. आणि बाजूला माझ्या सुरमईची थाळी खाणाऱ्या 4 मुली आलेल्या, तर त्यांना मी सहज विचारलं, तुमची थाळी कशी आहे? तर त्या म्हणाल्या अप्रतिम आहे आणि क्वांटिटीही खूप चांगली आहे. तर तांबडा पांढरा रस्सा कसा आहे, तर चला टेस्ट करूया. मी आधी टेस्ट करणार आहे पांढरा रस्सा. फ्रेंड्स, पांढरा रस्सा खूपच टेस्टी आहे. माझ्या मते मी ठाण्यामध्ये पांढरा रस्सा असा छान आणि प्रत्येक स्पायसेस एवढे मस्त तोंडामध्ये लागत होते की तुम्हाला काय सांगू. ओ माय गॉड, 10 आउट ऑफ 10. तर चला आता तांबडा रस्सा बघूया. ठसका या रेस्टॉरंटची मला अजून एक गोष्ट आवडली की जे फूड तुम्हाला सर्व केलं जातं ते खूप गरम असतं. जसं आपली आई आपल्याला गरम गरम चपात्या, गरम गरम वरण, गरम गरम भात, असं भाजी वाढते ना, आपण कामावरनं आल्यावर आपली आई कशी आपल्याला थांब 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 मी सगळं गरम गरम करून देते तुम्हाला, तशा प्रकारचं मला फील आलं. आणि तांबडा रस्सा फ्रेंड्स, माझा मूडच चेंज झाला. माझा सगळा राग गेला की फूड आम्हाला 30 मिनिट्स लेट सर्व केलं. फ्रेंड्स, अप्रतिम आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, एक स्पायसेस त्याच्यामध्ये ॲड केले जातात भरपूर सगळे, ते माझ्या तोंडामध्ये असे लागत होते. आणि दोन्हीमध्ये वेगवेगळी टेस्ट होती. बघा, माऊ पण आली खायला. आणि आत्ता माझा फेवरेट इंद्रायणी राईस. आणि फ्रेंड्स, मी तांबड्या रस्स्याबरोबर हा इंद्रायणी राईस खात आहे. फ्रेंड्स, इंद्रायणी राईस सर्व करताना पण त्याच्यावर असे बारीक क्रिस्पी कांदा तळवून टाकलेला, कोथिंबीर टाकलेली, खूप मस्त असं त्यांनी सर्व करून दिलं. पांढरा रस्सा तर मी संपवला आहे आणि त्याच्याबरोबर ह्या दोन्हींचं कॉम्बिनेशन अप्रतिम आहे. तर प्लीज डू व्हिजिट ठसका. आणि जर तुम्हाला माझ्यासारखं तिखट नॉनव्हेज आवडत असेल तरीही या. आणि नॉर्मल पण नॉनव्हेज इथे खूप छान मिळतं. फ्रेंड्स, इट्स टाईम फॉर ऑनेस्ट रिव्ह्यू. फूडची टेस्ट अप्रतिम आहे, 10 आउट ऑफ 10. नॉनव्हेज फ्रेश आहे आणि थोडंसं सर्व्हिसला त्यांचे वेटर कमी होते, त्यामुळे वेळ लागला, 30 मिनटं वेळ लागला. पण तुम्हाला जर एकदम टेस्टी, ऑथेंटिक आणि मस्त फ्रेश फूड मिळणार असेल तर मी 30 मिनटं काय, मी 1 तास पण थांबायला तयार आहे. आणि फ्रेंड्स, माझ्या आजूबाजूला लोक थाळी घेऊन खात होते, पण थाळीची क्वांटिटी खूप चांगली आहे. कारण का, एका थाळीमध्ये एक आई आणि मुलगी मिळून थाळी खात होते. तर आहे ना सोने पे सुहागा. आणि अजून एक गोष्ट म्हणजे तांबडा पांढरा रस्सा बिर्याणीवर अनलिमिटेड आहे. तर फ्रेंड्स, जर तुम्हाला तांबडा पांढरा रस्सा अनलिमिटेड खायचं असेल तर ठसकाला नक्की व्हिजिट करा. आणि फ्रेंड्स, फूडसाठी 10 ऑन 10 आणि गरम फूड सर्व करण्यासाठी 10 पैकी 100 मार्क. ॲम्बियन्स खूप साधा होता, म्हणजे 10 पैकी मी फक्त 7 मार्क देईन. व्हॅल्यू फॉर मनी आहे. फ्रेंड, व्हॅल्यू फॉर मनी आहे आणि स्पेशली क्वांटिटी ही खूप चांगली आहे. सो अशा ऑनेस्ट रिव्ह्यूसाठी माझ्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. बाय बाय.